नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे. या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप बी मेन्स 2025चा जो आजचा पेपर झालेला आहे म्हणजे 17 मेचा त्यामधील पेपर 2 जो आहे त्याचा मॅथ्स आणि रिझनिंगचे जे या विषयाचे प्रश्न आहेत ते आपण कव्हर करणार. ओके, एक कंप्लीट ॲनालिसिस आणि अपेक्षित उत्तरे काय असतील हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे. आणि याच्या आधी सुद्धा आपण गट ब मुख्यचे पेपर्स आपल्याच चॅनलवर डिस्कशन घेतलेलं आहे. तर तशाच प्रकारे सविस्तर जी माहिती आहे ती तुम्हाला इथे देण्यात मिळेल. त्याचबरोबर जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांनी मुख्य परीक्षा दिलेली नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण की एक लेवल माहिती असणे खूप आवश्यक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की प्रश्न जे आहेत खूप कठीण येतात, पण मागच्या वर्षीप्रमाणेच स्तर जो आहे तो इझी टू मॉडरेट लेवल आहे. आणि तुम्ही 17 ते 20 मार्क्स या सेक्शनमध्ये मिळवू शकत होते 17 ते 20 मिनिटांचा वेळ इन्व्हेस्ट करून. आणि हे फक्त म्हणण्यासाठी नाही आहे, तर पुढे तुम्ही जेव्हा सॉल्युशन्स बघणार त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल. फक्त बेसिक कॉन्सेप्ट्स आपल्याला व्यवस्थितरित्या प्रिपेअर करायचे होते टॉपिक्सचे. एकूण क्विक ॲनालिसिस आपण करूया आणि त्यानंतर प्रश्नांच्या उत्तरांना सुरुवात करूया. रिझनिंगचे एकूण 7 प्रश्न होते आणि मॅथमॅटिक्सचे 15. ओके, रेशो 10 आणि 12चा असतो, पण यावेळी 7 आणि 15चा रेशो आयोगाने दिलेला आहे. आता ह्या 7 पैकी किती डिफिकल्ट होते, किती मॉडरेट होते ते सुद्धा आपण इथे डीप ॲनालिसिस केलेलं आहे. 7 प्रश्नांपैकी 4 प्रश्न इझी होते. इझी म्हणजे जे 30 to 40 सेकंड्समध्ये सॉल्व्ह होऊ शकत होते. ओके, आणि 30 to 40 सेकंड्स कुणासाठी जे सिरियसली अभ्यास करत आहेत. तुम्ही अभ्यास केला नाही आणि म्हणणार की 30 सेकंदात कसा प्रश्न सॉल्व्ह होईल, तर हे पॉसिबल नाही आहे. जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, जेन्युअनली जे म्हणजे मुख्यच्या परीक्षांसाठी प्रिपेअर करतात त्यांच्यासाठी आहे. ओके, मॉडरेट लेवलचे 3 प्रश्न होते म्हणजे जे 60 सेकंदामध्ये सॉल्व्ह होऊ शकत होते. म्हणजे एकंदरीत तुम्ही 5 ते 6 मिनिटांच्या वेळामध्ये हे 7 प्रश्न सॉल्व्ह करू शकले असते. ओके, तर स्ट्रॅटेजीसाठी हा भाग खूप महत्त्वाचा असतो. डिफिकल्ट लेवलचा प्रश्न एकही नव्हता. मॅथमॅटिक्सची जर आपण बघितले तर 2 इझी म्हणजे 30 ते 40 सेकंदात सॉल्व्ह होणारे आणि मॉडरेट 11 प्रश्न होते. 2 प्रश्न डिफिकल्ट लेवलचे होते म्हणजे ज्यांच्यामध्ये वेळ इन्व्हेस्ट करणे लेंग्दी झालेलं असतं. जर तुमच्याकडे शेवटी वेळ उर्वरित असता तर तुम्ही ह्या 2 प्रश्नांवर तो देऊ शकले असते. ओके, म्हणजे एकूण 22 प्रश्नांपैकी 20 प्रश्न जे होते ते डुएबल प्रश्न होते. इथे आपण आता मेन्शन केलेलं आहे क्विक ॲनालिसिसमध्ये. टोटल इझी क्वेश्चन्स किती होते? 6 ते 3 ते 4 मिनिटात होऊ शकत होते मॅथ्स आणि रिझनिंगचे मिळून. टोटल मॉडरेट लेवलचे म्हणजे लेवल 2चे म्हणजे 60 सेकंदात होणारे प्रश्न होते 14. ते 14 ते 16 मिनिटांमध्ये होऊ शकले असते, कारण की प्रत्येकाचा प्रत्येक टॉपिक खूप चांगला नसतो किंवा वेळेवर लक्षात येत नाही. त्यामुळे प्रॅक्टिकली आपल्याला विचार करावा लागतो. डुएबल क्वेश्चन्स होते 20. 17 ते 20 मिनिटात तुम्ही सॉल्व्ह करू शकले असते. म्हणजे 17 मार्क्स तर तुम्हाला म्हणजे 17 प्रश्न जे आहेत ते डेफिनेटली या पेपरमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करता आले असते 22 पैकी. ठीक आहे, आता आपण ॲनालिसिस सुरुवात करूया. आणि त्याआधी अशा प्रकारे तुम्हाला कंप्लीट एक ॲनालिसिस दिलेला आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा हे PDF स्वरूपात अवेलेबल होईल. यामध्ये पहिला प्रश्न कोणत्या टॉपिकचा होता, कोणत्या सब्जेक्टचा होता आणि त्याचे लेवल कोणते आहेत हे तुम्हाला देण्यात आलेलं आहे. तर सविस्तर ही माहिती आहे. यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नंबर सिस्टम जे आहेत, कन्सिस्टंटली प्रश्न विचारले जातात नंबर सिस्टमवर. 2 प्रश्न आहेत. नंबर सिस्टम म्हणजे काय, तर संख्यांचे कॅल्क्युलेशन्स करून आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करावे लागतात. नंबर सिरीज अगेन कंटिन्युएशनमध्ये प्रश्न येत आहेत. टाईम अँड वर्क ह्या विषयावर सुद्धा प्रश्न येत आहेत. आणि DI म्हणजेच पाय चार्ट, आलेख ज्याला म्हणतो, बार ग्राफ, यावर प्रश्न आलेला आहे. पुन्हा एक पाय चार्ट म्हणजे 3 प्रश्न जे यावर होते. पाय चार्टचा 2 दिवसाआधीच आपण एक लेक्चर म्हणजे यूट्यूबवर अपलोड केलेला होता मी. त्यामध्ये जर तो लेक्चर कोणी बघितलेला असेल तर हे 3 प्रश्न खूप सोप्या पद्धतीने सॉल्व्ह झाले असते. आणि एकूण 3 प्रश्न जे आहेत ते ॲज इट इज आपल्या नोट्समधून आलेले आहेत. जे विद्यार्थ्यांनी याच्या आधी बॅच केलेली असेल त्यांना ते समजलेलं असेल. पण ॲज इट इज प्रश्न हे महत्त्वाचे नाही आहे, प्रश्न सॉल्व्ह करता आले पाहिजेत अभ्यास करून, ही गोष्ट महत्त्वाची आहे. चला सुरुवात करूया आपण आता ॲनालिसिसला. पहिला प्रश्न जो आहे तो ब्लड रिलेशनचा आहे आणि लेवल 2चा आपण प्रश्न म्हणू शकतो, कारण की आपण हा सॉल्व्ह करू शकलो असतो प्रश्न. तर बघा काय म्हटलेलं आहे, एका टेबलवर ठेवलेल्या प्रकाश चित्राकडे म्हणजे फोटोग्राफकडे बोट दाखवून नीता म्हणाली. ठीक आहे, नीता म्हणाली. नीता म्हणजे फिमेल असेल, सर्कलने आपण रिप्रेझेंट करतो. काही व्यक्ती, काही जे विद्यार्थी आहेत ते मायनस आणि प्लसचा उपयोग करतात. जशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करता येईल तशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. एका टेबलावर ठेवलेल्या प्रकाश चित्राकडे फोटोग्राफकडे बोट दाखवून नीता म्हणाली. म्हणजे हे फोटोग्राफ आहे, कुणाचे आहे माहिती नाही, मुलगा आहे की मुलगी हे नाही माहिती, याच्याकडे बघून ती म्हणत आहे. आता मी किंवा माझा असा जेव्हा शब्द येईल तो नीतासाठी येणार आणि तो किंवा तुझा असा शब्द येईल तो ह्या फोटोग्राफवाल्या व्यक्तीसाठी येणार. काय म्हणाली ती? म्हणाली तिची आई. तिची आई म्हणजे ही फिमेल आहे डेफिनेटली, कारण की तिची आई म्हणजे हे जे वाक्य असते इन्व्हर्टेड कॉमामध्ये त्यामध्ये फक्त 2च व्यक्ती असतात. त्यापैकी पहिली व्यक्ती कोणती मिळालेली आहे? हिची आई. तर तुम्ही डायग्राम सुद्धा तयार करू शकता किंवा आधी प्रश्न सुद्धा वाचू शकता. म्हणजे ही हिची आई आहे.
हिच्याविषयी माहिती सांगितली जाते. तिची आई कोण आहे? माझ्या आईची एकुलती एक मुलगी. आता आपण डिकोड करायचं आहे. माझ्या आईची एकुलती एक मुलगी, माझ्या म्हणजे कोण? नीता म्हणत आहे. म्हणजे नीताच्या आईची एकुलती एक मुलगी कोण असेल? नीताच असेल, बरोबर. म्हणजे इतका जो भाग आहे तो कुणाला रिप्रेझेंट करतो? नीताला. आणि आता वाक्य जर आपण वाचलं तर काय होईल? तिची आई नीता आहे. म्हणजे ह्या मुलीची आई कोण आहे? नीता आहे. तर ही नीता आणि ही तिची कोण होणार? मुलगी होणार. म्हणजे तो फोटोग्राफ जो आहे तो कुणाचा आहे? नीताच्या मुलीचा आहे. नीताची मुलगी. ते प्रकाश चित्रात कोणाचे फोटो आहे? तर नीताची मुलगी. सोपा प्रश्न होता. ब्लड रिलेशनची तुम्ही प्रॅक्टिस जर केली असेल तर डेफिनेटली हा प्रश्न सॉल्व्ह करू शकले असते. आणि सर्व सहमत असतील की एका मिनिटातच तो सॉल्व्ह झाला असता. आणि तो एका मिनिटात सॉल्व्ह होत नाहीये म्हणजे तुमची प्रॅक्टिस व्यवस्थित नाहीये. ती आपल्याला व्यवस्थित करावी लागेल, कारण की तसाही मॅथ्स रिझनिंग निग्लेक्टेड विषय आहे आणि त्याला निग्लेक्ट करून चालणार नाही. इझी मार्क्स आहेत, ते तुम्ही मिळवू शकता. वेन आकृती, नेहमी मेन्समध्ये प्रश्न असतो वेन आकृतीवर. पुढीलपैकी कोणती आकृती चौरस, आयत आणि त्रिकोण यांमधील संबंध योग्य रीतीने दर्शविते? आता बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांनी एक मिस्टेक केलेली असेल. काय? त्यांना वाटत असेल की चौरस, आयत आणि त्रिकोण ह्या तिन्ही वेगवेगळ्या आकृत्या आहेत. त्यामुळे बऱ्याच जणांनी चौथा पर्याय टिक केलेला असेल, कारण की ते तिन्ही वर्तुळे कशी आहेत? सेपरेट. हे वर्तुळ म्हणजे काय? एक वर्तुळ चौरसाला दर्शविते, एक वर्तुळ आयताला दर्शविते आणि एक वर्तुळ त्रिकोणाला दर्शविते. पण तुम्हाला माहीत असेल की प्रत्येक चौरस जो आहे तो आयात असतो. ओके, प्रत्येक चौरस काय असतो? आयत असतो मॅथमॅटिक्सच्या कॉन्सेप्टनुसार. म्हणून याची डायग्राम कशी तयार होईल? तर ही चौरसाची आकृती आणि याच्यावर आयताची आकृती. कारण की जितकेही चौरस आहेत ते आयताच्या आतमध्ये येतील आणि त्रिकोणाचे वर्तुळ सेपरेट राहील, कारण की त्रिकोण आणि आयत आणि चौकोन यांचा काही संबंध नाही. म्हणजे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. अशी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसते आणि 30 सेकंदात तुम्ही हा प्रश्न डेफिनेटली सॉल्व्ह करू शकले असते, कारण की फक्त रिलेशन्स आपल्याला बघायचे आहेत. ओके, पण ज्याला हे माहिती नसेल की सर्व चौरस आयत असतात त्यांनी हा प्रश्न चुकवलेला असेल. ओके, त्यानंतर बघा एजेसचा प्रश्न आहे. लेवल 1+2 म्हणजे काय? की काही विद्यार्थ्यांसाठी हा लेवल 1चा प्रश्न असेल, काही विद्यार्थ्यांसाठी लेवल 2चा. पण 60 सेकंद किंवा त्याच्या कमी वेळामध्ये तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकले असते. आणि हा प्रश्न आपण याआधी सुद्धा मुख्यच्या परीक्षांमध्ये असाच एक प्रश्न आलेला आहे आणि एका टेस्टमध्ये जे मी दिलेली होती त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न आहे आणि यावर एक्सप्लेनेशन सुद्धा आहे. 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयांची बेरीज किती आहे? 50 वर्षे आहे. आता बरेच जण काय करतील? पहिल्या मुलाचे वय x घेणार, दुसऱ्या मुलाचे वय x+3 घेणार, मग x+6. इतकी लेंग्दी मेथड करायची नाही. म्हणजे 5 संख्या आहेत, 1 2 3 4 5 यांच्यामध्ये फरक कितीचा आहे? 3 आहे. तर इथे सरासरीचा कॉन्सेप्ट यूज करायचा आहे. ओके, सर्वांची बेरीज दिलेली आहे किती? 50. किती मुलांची? 5 मुलांची. म्हणजे यांची सरासरी किती होणार? 10 वर्षे. आणि मिडल व्हॅल्यू नेहमी सरासरीच्या बरोबर असते. ओके, मिडल व्हॅल्यू कुणाच्या बरोबर असते? सरासरीच्या बरोबर असते. जेव्हा संख्यांमधील फरक कसा असतो? समान असतो. तर 3चा फरक आहे. म्हणजे याच्या पहिले जो मुलगा जन्म म्हणजे याच्यापेक्षा लहान जो असेल तो 7 वर्षांचा असेल आणि याच्यापेक्षा जो लहान असेल तो 4 वर्षांचा असेल, कारण की 3चा फरक आहे. आपल्याला विचारलेला आहे सर्वात लहान मुलाचे वय किती? तर 4 वर्ष. तर हा लेवल 1+2चा प्रश्न होता. फक्त कॉन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थितरित्या कव्हर करायचे आहेत. इथे काहीही कॅल्क्युलेशन करण्याची गरज नव्हती. ओके, तर प्रश्न क्रमांक 3 आलेला आहे. प्रश्न क्रमांक 4 लेवल 1चा प्रश्न आहे. 30 सेकंदांमध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकले असते. कशा प्रकारे? तर बघा, बी साठी 4 आहे. म्हणजे बी ABCD मध्ये दुसऱ्या क्रमांकावर येतो. तर 2चा वर्ग किती झाला? 4. चा क्रमांक 1 असतो, तर 1चा वर्ग 1. जीचा क्रमांक 7 असतो, त्याचा वर्ग 49. म्हणजे सिंपल वर्ग घेण्यात येत आहेत. आणि 196 कुणाचा वर्ग आहे? 14चा. आणि 14 क्रमांकावर कोण येतो? n. म्हणजे या प्रश्नाचे उत्तर काय होणार? 2. तर तुम्ही यावरून लक्षात घेऊ शकता की 31 सेकंद सफिशियंट होते ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी. इतका सराव तुम्ही करायला पाहिजे, कारण की येणाऱ्या परीक्षांमध्ये चांगला चान्स आहे तुम्हाला. पूर्व आणि मुख्य यांच्यामध्ये सिलेबस एकसारखाच असतो, त्यामुळे असा काही विचार करायचा नाही की पूर्वसाठी आपल्याला काही सेपरेट करावं लागेल, मुख्यसाठी काही खूप डिफरंट करावं लागेल. अजिबात नाही. सिमिलर काइंड ऑफ क्वेश्चन्स येतात. त्यानंतर टाइम अँड वर्कचा हा प्रश्न, आणि लिटरली हा प्रश्न स्किप करण्यायोग्य होता. म्हणजे पहिल्यांदा इतका टफ प्रश्न विचारलेला आहे. काहीतरी प्रश्न बघितला असेल आणि तो इथे मांडण्यात आला. याचं सॉल्युशन डेफिनेटली होऊ शकते, पण 10 मिनिटं तुम्हाला समजवायला लागतील. ठीक आहे, त्यामुळे प्रश्न क्रमांक 5 जो आहे आपण शेवटचा प्रश्न म्हणून सॉल्व्ह करूया. नाहीतर काय होईल? तुमचा पूर्ण इंटरेस्ट चेंज होईल. आणि आतापर्यंतचा ट्रेंड आहे की 2 ते 3 प्रश्न जे आहेत ते लेवल 3चे असतात. डेफिनेटली असतात. म्हणजे ते सॉल्व्ह करू शकत नाही अशा प्रकारचा भाग नसतो, पण त्यामध्ये परीक्षेला आपल्याला जितका वेळ अवेलेबल आहे त्या दृष्टीने आपण तितका वेळ त्याला देऊ शकत नाही. ओके, तर हा प्रश्न जो आहे तो आपण सर्वात शेवटी सॉल्व्ह करणार. तर नक्की आपण 5व्या प्रश्नावर येणार. ठीक आहे, तर लेवल 3चा हा प्रश्न होता आणि हा स्किप करण्यायोग्य प्रश्न होता.
प्रश्न क्रमांक 6, खालील संख्या श्रेणीमध्ये पुढील संख्या कोणती असेल? नंबर सिरीजचे 2 प्रश्न फिक्स असतात. ओके, म्हणजे असं काही सिलेबसमध्ये लिहिलेलं नाही आहे, पण जो पॅटर्न आहे नंबर सिरीज किंवा नंबरवर आधारित प्रश्न जे असतात ते 2 किंवा 3 असतातच. तर हा आता लेव्हल 1चा प्रश्न म्हटलेला आहे. आता खरंच हा लेव्हल 1चा प्रश्न आहे का? तर हो, तुमचा सराव चांगला असेल तर तुम्हाला लेव्हल 1चा प्रश्न वाटेल. 2 म्हणजे काय? 1चा घन अधिक 1, 9, 2चा घन अधिक 1, 2चा क्यूब किती? 8, 8 आणि 1 9. त्यानंतर 3चा क्यूब 27 अधिक 1, मग हा 4चा क्यूब, हा 5चा क्यूब, आता कोणाचा क्यूब येणार? 6चा क्यूब अधिक 1 म्हणजे किती येणार? 217 ह्या प्रश्नाचे उत्तर येईल. इथे ऑप्शन्स नाही आहेत. 217 जे पण उत्तर असेल, ऑप्शन असेल ते तुम्ही टिक करू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघा, अगेन लेव्हल 1. हा प्रश्न ॲज इट इज आपल्या नोट्समधील आहे. ज्यांच्याकडे असेल त्यांना माहिती असेल. बघा, अल्टरनेट सिरीज आहे, म्हणजे एक सोडून एक संख्या घेण्यात आलेली आहे. 5, 7, 9, 11, 13, आता कोणती संख्या येईल? 15. आणि अल्टरनेट सिरीज कशी ओळखायची? मिश्र संख्या शृंखला कशी ओळखायची? तर संख्या कमी जास्त होत असेल, झिगझॅग पॅटर्न असेल, तर इथे बघा संख्या वाढत गेली, मग कमी झाली, मग वाढलेली आहे, मग कमी झालेली आहे, म्हणजे झिगझॅग पॅटर्न सुरू झालेला आहे. तर त्यावेळी आपण हा विचार करायचा आहे की ती सिरीज जी आहे ती अल्टरनेट सिरीज होऊ शकते. मग इथे दुसरी सिरीज तयार होईल. 6, 12, 18, 24, 30, 6चा पाडा तयार होत आहे 36. म्हणजे 15 आणि 36 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. ओके, तर पर्याय क्रमांक 4 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, स्वराकडे बोट दाखवून अमित म्हणाला. ठीक आहे, अगेन ब्लड रिलेशनचा प्रश्न आहे, लेवल 1चा प्रश्न आहे. स्वरा, आता ही स्वरा फिमेल, बोट दाखवून अमित म्हणाला. अमित म्हणजे पुरुष. बॉक्स तयार करूया आपण. अमित म्हणजे याच्याकडे बोट दाखवून म्हणाला. आता तुम्हाला माहिती आहे की इन्व्हर्टेड कॉमामध्ये जेही लिहिलेलं असते त्याच्यामध्ये फक्त 2च व्यक्तींचं रिलेशन सांगण्यात आलेले असते. त्या 2 व्यक्ती कोणत्या आहेत? हिचे वडील म्हणजे स्वराचे वडील. ठीक आहे, आता हे स्वराचे वडील. ओके, माझ्या आईच्या बहिणीचा मुलगा आहे. आता आपण डिकोड करूया. माझ्या आईच्या बहिणीचा मुलगा. आता माझ्या आईची बहीण कोण? तर मावशी. आणि मावशीचा मुलगा कोण? तर आपण कझिन म्हणतो त्याला. ठीक आहे, तर हिचे वडील म्हणजे हिचे वडील अमितचे कझिन आहे, म्हणजे हा अमित असेल आणि हे हिचे वडील एकाच जनरेशनचे असतील, पण म्हणजे काकांचे मुले असतील. ठीक आहे, अशा प्रकारे असेल. तर आता प्रश्न काय विचारलेला आहे? अमितचे स्वराशी नाते काय? म्हणजे अमित स्वराचा कोण आहे? तर अमित अंकल आहे. ओके, तर अंकल म्हणजेच काय? काका. तर अशा प्रकारचा पर्याय नाही. आता पर्याय इथे अमितचे स्वराशी नाते, हिचे वडील माझ्या आईच्या बहिणीचा मुलगा आहे. ठीक आहे, आईच्या बहिणीचा मुलगा कोण? आईच्या बहिणीचा मुलगा म्हणजे कझिन. ठीक आहे, म्हणजे हिचे वडील कझिन आहेत, बरोबर आहे. म्हणजे हे कोण होणार? अंकल होणार. तर चुलता, पुतण्या, भाऊ यापैकी नाही. तर इथे कदाचित पर्याय काका असणार आहे आणि हे ऑप्शन्स टायपिंगमध्ये मिस्टेक झालेली असेल. तर अंकल हा पर्याय त्यामध्ये आपले उत्तर असणार आहे. ठीक आहे, आता प्रश्न क्रमांक 9 बघूया आपण. प्रश्न क्रमांक 9 कोडिंग डिकोडिंगचा हा प्रश्न होता आणि याचे उत्तर तर येत आहे, पण हा प्रश्न रद्द होण्याचे पूर्ण चान्सेस आहेत. कॅन्सल होऊ शकतो हा प्रश्न, कारण की त्यामध्ये तशा प्रकारे लॉजिक जे आहे ते प्रॉपर बसत नाही आहे. आता सोप्या पद्धतीने जर आपण बघितलं की गवत म्हणजे बघा, एका सांकेतिक लिपीत वतनचा कोड देण्यात आलेला आहे, म्हणजे पहिला शब्द पहिल्यासाठी, दुसरा शब्द दुसऱ्यासाठी, तिसरा शब्द तिसऱ्यासाठी. जर ह्या लॉजिकने जर आपण हा प्रश्न सॉल्व्ह केला तर हा इथे आलेला आहे, म्हणजे यासाठी सर्कल, व पहिल्या क्रमांकावर आहे स्टार आणि कुठे आहे? दुसऱ्या क्रमांकावर आहे बॉक्स. तर असा जर आपण बघितला तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. पण सांकेतिक लिपी म्हणजे जशा प्रकारे आपण सॉल्व्ह करतो त्याचे लॉजिक काय आहे? तर आपण बघा, ह्या दोघांमध्ये कॉमन कोण आहे? आता इथे जर आपण हा जो बॉक्स आहे तो साठी दिला, तर इथे सुद्धा तो बॉक्स साठी आला पाहिजे होता, पण तो कुणासाठी येत आहे? न साठी येत आहे. तर ही गडबड आहे. मग असे प्रश्न आपण कसे सॉल्व्ह करतो बघा, तर यामध्ये कॉमन बघतो. ह्या दोघांमध्ये कॉमन कोण आहे? न. म्हणजे ह्या दोघांमध्ये कॉमन कोण आहे? बॉक्स. म्हणजे न चा कोड कोणता होणार? बॉक्स. हे आपण कोडिंग डिकोडिंगच्या नुसार असा कोड केला असता त्याला, आणि आपल्याला वतचा कोड मिळेल. वतचा कोड काय मिळाला असता? स्टार आणि हे चिन्ह स्वस्तिकचे, बरोबर आहे. तर स्टार आणि हे चिन्ह कुठे आहे? तर कोणत्याच पर्यायामध्ये नाही आहे. तर ह्या लॉजिकने जर आपण केलं, जशा प्रकारे कोडिंग डिकोडिंग आपण सॉल्व्ह करतो, तर हा प्रश्न रद्द होईल. आणि जर त्यांनी डायरेक्टली दिलं उत्तर की जे अक्षर ज्याच्यासाठी आहे तेच, पण इथे ते लॉजिक फुलफिल होत नाही आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 किंवा हा प्रश्न डेफिनेटली रद्द होण्याचे चान्सेस आहेत. ओके, प्रश्न क्रमांक 10 बघूया.
आलेखाचा प्रश्न आहे आणि ज्यांनी आलेखाचं लेक्चर बघितलेलं असेल त्याला नक्कीच हा प्रश्न सॉल्व्ह करता आला असेल. आलेखामध्ये सर्वात प्रथम आपण काय करतो तर टायटल बघतो की माहिती कशाविषयी देण्यात येत आहे आणि हा लेवल 1चा प्रश्न लेवल 2चा प्रश्न म्हटलेला आहे. तर ॲक्च्युली हा लेवल 1चा पण असू शकतो, पण प्रश्न वाचण्यासाठी तुम्हाला थोडी म्हणजे प्रोसेसिंग करावी लागते, वेळ लागतो, त्यामुळे लेवल 2 मध्ये टाकलेला आहे. काय म्हटलेलं आहे, खालील वृत्तालेख पुस्तक प्रकाशित करण्यासाठी, आणि जर हेडिंग दिलेली असेल ना तर इतकी माहिती वाचण्याची गरज नाही आहे. पुस्तक प्रकाशित करण्यासाठी होणारे विविध खर्च. टायटल वाचला आपण, टायटल नंतर काय करतो आपण याचे युनिट्स बघतो की पर्सेंटेजमध्ये आहे की डिग्रीमध्ये आहे की काय आहे. तर हे सगळे जे व्हॅल्यूज आहेत ते पर्सेंटेजमध्ये आहेत. आणि आता प्रश्न बघूया, बाइंडिंगसाठी झालेल्या खर्चाशी संबंधित वृत्तालेखातील केंद्रीय कोण किती. म्हणजे केंद्रीय कोण विचारलेला आहे बाइंडिंगचा, आणि बाइंडिंगवर किती पर्सेंट आहे 20%. म्हणजेच आपल्याला ह्या पर्सेंटेजला कुणामध्ये कन्वर्ट करायचं आहे डिग्रीमध्ये. तर आपण काय करतो सिम्पली 18/5 ने गुणाकार करतो. 5 1 5, 5 24 आणि 18 चौक किती 72. तर हा लेवल 1चा प्रश्न सुद्धा बनू शकत होता, पण ठीक आहे लेवल 2 मध्ये असेल तरी सुद्धा हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 11. आता हा आहे नंबर सिस्टमचा प्रश्न. नंबर सिस्टमचे प्रश्न म्हणजे काय तर संख्यांवर कॅल्क्युलेशन करून प्रश्न सॉल्व्ह करावे लागतात आणि ते कोणत्याही पर्टिक्युलर टॉपिकचा भाग नसतात. ओके, म्हणजे जनरल अंडरस्टँडिंग, त्याच्यामध्ये काही लॉजिक किंवा शॉर्टकट फॉर्म्युला अशा प्रकारचे प्रश्न नसतात, पण आपण ट्रायल अँड एरर करून प्रश्न सॉल्व्ह नक्की करू शकतो. त्यामुळे नंबर सिस्टमवरील प्रश्न व्यवस्थित करायचे, तुम्हाला परीक्षेत येतीलच. तर 5चा घातांक 5 या संख्येस 4 ने भागल्यास बाकी किती राहते. प्रश्न सॉल्व्ह करू शकत होते तुम्ही. 5 गुणिला 5 गुणिला 5 गुणिला 5 गुणिला 5, जर असे तुम्ही 5 वेळा गुणाकार केला म्हणजे 5चा घातांक 5, तर 3 1 2 5 ही संख्या मिळते. आणि 4 ने जर भाग दिला तर पर्याय किती येणार 1 येणार. आणि तुम्ही अशा प्रकारे सुद्धा सॉल्व्ह करू शकत होते. समजा 5ला 4 ने भाग दिला तर बाकी किती येणार 1च येणार. 5चा घातांक 2 याला सुद्धा 4 ने भाग दिला, 4 सक 24 आणि बाकी किती येईल 1. 5चा घातांक 3 125 याला सुद्धा 4 ने भाग दिला तरी घातांक किती येईल 1. म्हणजे 5चा घातांक किती असू द्या त्याला 4 ने तुम्ही भाग दिला तर बाकी किती येणार 1. म्हणजे पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचे उत्तर होईल. तर हा प्रश्न सुद्धा लेवल 2चा आपण कन्सिडर करू शकलो असतो. तुम्हाला घातांक पाठांतर पाहिजेत 5 पर्यंत. ठीक आहे, किती अंकांचे 9 अंकांचे. एकचं तर तुम्हाला पाठांतरच असेल 2 3 4 5 6 7 8 9. 9चा घातांक 5, 8चा घातांक 5 इथपर्यंत आपल्याला पाठांतर पाहिजेत. 6 पर्यंत घातांक पाठ करण्याची गरज नाही. अशा प्रश्नांमध्ये आपल्याला फायदा होतो. पुढील प्रश्न बघा. ठीक आहे, 22 क्रमांकाचा दिलेला आहे, म्हणजे हा गट ब सेट बी चे प्रश्न आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे की पहिले 10 प्रश्न मॅथ्स रिझनिंगचे असतात, त्यानंतर 21 पासून सुरुवात होते, म्हणून तेच क्रमांक मी इथे ठेवलेले आहेत. तर हा ॲक्च्युली 12व्या क्रमांकाचा प्रश्न आहे आपल्या व्हिडिओमध्ये, आणि याचा परीक्षेतील क्रमांक कोणता आहे 22वा. तर बघा रेशोचा हा प्रश्न आहे, अगेन लेवल 2चा प्रश्न आहे. जर 2 रुपये व 5 रुपये यांची नाणी 3:2 या प्रमाणात घेतल्यास, म्हणजे 3:2 हे प्रमाण आहे कुणाचे 2 रुपयाची नाणी आणि 5 रुपयाची नाणी कॉइन्स. 2 रुपयाची किती नाणी आहेत 3, तर 5 रुपयाचे किती नाणी असतील 2. म्हणजे एक ग्रुप आपण घेतलेला आहे. आपण कन्सिडर करूया एक ग्रुपमध्ये 2 रुपयाची 3 नाणी आहेत आणि 5 रुपयाची 2 नाणी आहेत. तर एका ग्रुपची किंमत आपण कॅल्क्युलेट करू शकतो. किती होणार एका ग्रुपची किंमत 3 दुनी 6 रुपये अधिक 5 दुनी 10 रुपये, बरोबर किती झाले 16 रुपये एका ग्रुपची किंमत झाली. ठीक आहे, आता असे करून किती रुपये जमा झाले 320 रुपयांच्या एकूण रकमेत 2 रुपयांची नाणी किती असतील 320 रुपये जमा झाले. म्हणजे 320 रुपयांमध्ये किती ग्रुप असतील तर 16 ने भाग द्यावा लागेल. एका ग्रुपमध्ये 16 रुपये, असे 16 16 16 करून करून 320 तयार झाले. म्हणजे एकूण किती वेळा ग्रुप तयार झाले, किती ग्रुप तयार झाले तर 20 ग्रुप तयार झाले. ओके, आणि एका ग्रुपमध्ये 2 रुपयाची किती नाणी आहेत 3 नाणी आहेत. तर 20 ग्रुपमध्ये 2 रुपयाची किती नाणी असतील 60 नाणी असतील. म्हणजे ऑप्शन किती कोणते येणार पर्याय क्रमांक 3 येणार. गुणोत्तरामध्ये नाण्यांवरील प्रश्न नक्की करा. याच्या व्यतिरिक्त आणखी 2 प्रकारचे प्रश्न जे आहेत ते कॉइन्सवर आधारित प्रश्नांमध्ये येतात. पुढे पुन्हा ग्राफचा हा प्रश्न आहे. बघा, पृथ्वीवरील नामशेष होणाऱ्या मार्गावर असणाऱ्या काही प्राण्यांच्या प्रजातींची सध्या अस्तित्वात असलेली अंदाजित किमान आणि कमाल संख्या यांची आकडेवारी ग्राफस्टर या वृत्तसंस्थेने प्रकाशित केली आहे. कशी आकडेवारी, किमान म्हणजे कमीत कमी संख्या किती असू शकते, आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त संख्या किती असू शकते. आणि ह्या प्रजाती आहेत 3 प्रजात्यांची संख्या दिलेली आहे. किमान संख्या दिलेली आहे म्हणजे कमीत कमी संख्या किती असू शकते आणि जास्तीत जास्त संख्या किती असू शकते. आता प्रश्न बघूया आपण. प्रश्न काय विचारलेला आहे, प्रत्येक प्रजातीच्या या किमान व कमाल संख्या अंदाजित असल्यामुळे त्यांची त्या प्रजातीसाठी सरासरी घेतली
म्हणजे सरासरी घेण्यात आली. कोणाची? किमान आणि कमाल यांची सरासरी. तर बघा, एक किमान आहे आणि ही कमाल आहे. तर यांची सरासरी करताना आपल्याला 2ने भाग द्यावा लागेल, कारण की दोन संख्यांची बेरीज करणार, त्याला 2ने भाग देणार. तर प्रत्येक प्रजातीसाठी आपल्याला 2नेच भाग द्यावा लागेल. म्हणजे 2ने भाग देण्याची काही गरज नाही. ज्यांची बेरीज सर्वात जास्त येईल त्यांची सरासरी सर्वात जास्त असणार, ज्यांची बेरीज सर्वात कमी असेल त्यांची सरासरी सुद्धा कमी असणार आहे. ओके, हा कॉन्सेप्ट तुम्ही अप्लाय करायचा होता. ठीक आहे, पुन्हा एकदा प्रश्न वाचू. प्रत्येक प्रजातीच्या या किमान व कमाल संख्या अंदाजित असल्यामुळे त्यांची त्या त्या प्रजातीसाठी सरासरी घेतली असता कोणत्या प्रजातीची संख्या सर्वात कमी भरेल. म्हणजे सर्वात कमी सरासरी कोणाची आहे? तर ज्यांची बेरीज सर्वात कमी असेल त्यांची सरासरी सुद्धा काय असेल? कमी असेल. त्याला 2ने भाग देण्याची गरज नाही. तर आपण इथे बघूया किमान आणि कमाल यांची बेरीज. तर इथे किमान किती आहे? 20 आणि कमाल किती आहे? 30. म्हणजे यांची बेरीज किती झाली? 50. दुसऱ्यांची बघा 20 आणि इथे आहे 25. तर 20 आणि 25 किती झाले? 45. आणि तिसरा आहे 10 आणि 50 60. म्हणजे सर्वात कमी बेरीज कुणाची आलेली आहे? जे दुसऱ्या क्रमांकावर आहे ती. आणि म्हणजे 45 आणि त्यांची सरासरी पण कमी येईल. दुसऱ्या क्रमांकावर कोण होते? ही. म्हणजेच काय? जे लिहिलेलं आहे भगव्या पोटाचा पोपट. तर पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचे उत्तर येईल. ओके, तशा प्रकारे हा सरासरीवर आधारित प्रश्न होता. कारण की DI मध्ये किंवा ग्राफमध्ये पर्सेंटेज, सरासरी किंवा रेशो अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. पुढील प्रश्न कॉन्सेप्च्युअल प्रश्न होता. जर तुम्ही इमॅजिन केलं असतं आयात, रेक्टँगल, तर तुम्हाला इझिली समजलं असतं. जर एक वर्तुळ ABCD या आयताच्या सर्व शिरोबिंदूमधून जात आहे, म्हणजे एक आयत तयार केला आपण, एक रेक्टँगल तयार केला. ओके, हे शिरोबिंदू आहेत. इथून हे वर्तुळ जात आहे, म्हणजे असे हे वर्तुळ इथून जात आहे. ठीक आहे, सेंटर इथे असेल, त्याचं केंद्र. आयताची लांबी आहे 8 आणि रुंदी आहे 6. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे? तर बघा, इथून जर आपण ह्या पॉईंटला जर जोडलं तर हे आयताचे काय असेल? कर्ण असेल, डायगोनल असेल. 8 आहे, 6 आहे, पायथागोरसचा थेरम आपण अप्लाय करू शकतो. 8चा वर्ग 64, 6चा वर्ग 36, दोघांची बेरीज 100. 100 कुणाचा वर्ग आहे? 10चा. म्हणजे हा जो कर्ण आहे तो किती मीटरचा येईल? सॉरी, किती सेंटीमीटरचा येईल? 10 सेंटीमीटरचा. आणि हा जो कर्ण आहे तोच वर्तुळाची काय आहे? वर्तुळाचा व्यास आहे, म्हणजे डायमीटर आहे. आणि त्रिज्या किती असते? याच्या अर्धी असते. याच्या अर्धी म्हणजे किती येणार उत्तर? 5. तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. खूप जास्त कॅल्क्युलेशन आपल्याला करायचे नव्हते. त्यानंतरचा प्रश्न सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न आहे. एका वर्गमुळामध्ये खूप सारे वर्गमूळ आहेत, तर शेवटच्या वर्गमुळापासून आपल्याला सुरुवात करावी लागते. तर शेवटचे वर्गमूळ किती आहे? 225. तर 225 कुणाचा वर्ग आहे? 15. मग हे इथून कॅन्सल होऊन इथे राहिले 15. मग 154 अधिक 15 किती होणार? 169. हा कुणाचा वर्ग आहे? 13चा. मग हे स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन इथे किती आले? 13. मग 108 अधिक 13 बरोबर किती? 121. 121 कुणाचा वर्ग आहे? 11चा. मग इथे किती प्लस करणार आपण? 11. 25 अधिक 11 36. 36 कुणाचा वर्ग आहे? 6चा. आणि 10 अधिक 6 16 वर्गमुळात. तर 16 कुणाचा वर्ग आहे? 4चा. म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल. सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न होता. लेवल 2 मध्ये याला आपण गृहीत धरू शकतो. ओके, हा प्रश्न सुद्धा आपल्या नोट्समधून ॲज इट इज आलेला आहे. ओके, तर बघा, अने एक वस्तू 400 ने विकत घेतली. म्हणजे अला ती वस्तू 400 रुपयाला मिळाली व बला 10% नफ्याने विकली. म्हणजे बला त्याने किती टक्के नफ्याने विकली? 10% नफ्याने. म्हणजे बला ती वस्तू किती रुपयाला पडली असेल? बघा, 400 रुपये व 10% नफ्याने, म्हणजे 440 रुपयाला बने खरेदी केली. याचा 10% प्लस करणार आपण. बने ती वस्तू कला 20% तोट्याने विकली. कला 20% तोट्याने, म्हणजे याचा 20% तोटा. तर याचे 10% किती होणार? 44. म्हणजे 20% किती होणार? 88. म्हणजेच 480 मधून आपण किती मायनस करणार? 88. तर हे किती झाले? 2 9 5 352. म्हणजे 352 रुपयाला कने खरेदी केली वस्तू. कने ती वस्तू डला 25% नफ्याने विकली. म्हणजे याच्यावर 25% नफा कमवला. 25% म्हणजे याचा 1/4. ठीक आहे, 1/4 म्हणजे 4ने भाग दिला तर आपल्याला 25% मिळेल. तर 352ला जर 4ने आपण भाग दिला तर 4 8 32, 3 राहिले, 4 8 32, म्हणजे 88 रुपयाचा नफा झाला. म्हणजे परत याला किती मिळाले? 440 रुपयाला याने विकली. म्हणजे डला ती वस्तू किती किमतीत खरेदी केली? तर डने किती किमतीत खरेदी केली? 440 रुपयाला. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल. म्हणजे हा ॲक्च्युली पर्सेंटेजचाच प्रश्न होता प्रॉफिट अँड लॉसमध्ये. कारण की प्रॉफिट अँड लॉसमध्ये पर्सेंटेजचाच उपयोग होतो. त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज हे टॉपिक करताना तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस
सॉरी पर्सेंटेज हा घटक आधी कव्हर करावा लागतो. त्यानंतर बघा 27व्या क्रमांकाचा प्रश्न. हा सुद्धा तुम्ही नंबर सिस्टमचा प्रश्न समजू शकता, कारण की याच्यामध्ये संख्यांवर आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. 1 ते 101 पर्यंत असणाऱ्या नैसर्गिक समसंख्यांची बेरीज किती? नैसर्गिक संख्या म्हणजे 1 पासून सुरू होणार आहे, आणि समसंख्या तर 1 ते 101 पर्यंत पहिली समसंख्या कोणती असेल? 2, आणि शेवटची समसंख्या कोणती असेल? 100. इथे सरासरीचा कॉन्सेप्ट आपल्याला उपयोगात आणायचा आहे. 1 ते 101 मध्ये किती समसंख्या असतील? 50 समसंख्या असतील, कारण की 1, 2, 3, 4. तर 2 संख्यांमध्ये एक संख्या समसंख्या, 2 संख्यांमध्ये एक संख्या समसंख्या, म्हणजे 101ला 2ने जर आपण भाग दिला तर 50 वेळा पूर्णपणे भाग जाईल, म्हणजे 50 समसंख्या असतील. बरोबर. आता सरासरीचा कॉन्सेप्ट कसा उपयोगात आणणार आपण? 50 समसंख्यांची आपण आधी सरासरी कॅल्क्युलेट करूया. सरासरी म्हणजे एकाची किंमत मिळाली तर आपण 50ने गुणाकार करून त्यांची बेरीज कॅल्क्युलेट करू शकतो. सरासरीचा स्पेशल टाईप नक्की तुम्ही कव्हर करा. तर सरासरी किती होणार 50 संख्यांची? तर 50 समसंख्यांची सरासरी होणार पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2. म्हणजे ज्यावेळी संख्यांमधील फरक समान असतो, समसंख्यांमध्ये फरक समान असतो, 2-2चा फरक असतो, म्हणजे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2 हा शॉर्टकट फॉर्म्युला आपण उपयोगात आणतो ज्यावेळी संख्यांमधील फरक कसा असतो? समान. तर 2 आणि 100 102 भागीला 2 बरोबर 51. म्हणजे सरासरी किती आहे? 51. म्हणजे व्हॅल्यू ऑफ वन नंबर म्हणजे एका संख्येची किंमत ऑन अन ॲव्हरेज किती झाली? 51. अशा किती संख्या आहेत आपल्याकडे? 50. तर 51 × 50 करणार, म्हणजे आपल्याला ह्या संख्यांची बेरीज मिळेल. 0चा 0 लिहू, 5 1 5 आणि 5 5 25, म्हणजेच 2550. सरासरीच्या कॉन्सेप्टने हा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकला असता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. गुणोत्तराचा प्रश्न आहे, आणि गुणोत्तराचा प्रश्न रेशो प्रोपोर्शनचा प्रश्न नेहमी असतोच. इथे 2 प्रश्न आहेत. एक याच्या आधी झालेला आहे कॉइन्सवर आधारित, आणि हा बघा. एका विद्यार्थ्यास शास्त्र, गणित आणि इंग्रजी या 3 विषयांच्या परीक्षेत क्रमशः 5, 10, 4, 5:10:4 या प्रमाणात मार्क्स मिळाले. म्हणजे एकूण पार्ट 19 घेतो आपण. 5 आणि 10 15 आणि 4 19 भाग करण्यात आले एकूण गुणांचे. जर त्या विद्यार्थ्यास एकूण 380 मार्क पडले असतील, म्हणजे एकूण संख्या किती आहे? 380. याचे किती भाग केले? 19 भाग केले. तर एका भागाची किंमत किती होईल? तर 380ला 19ने भाग द्यावा लागेल, म्हणजे एका भागाची किंमत होणार 20. 19 दूनी 38 होतात. तर त्यास गणित विषयात किती मार्क्स आले? गणित दुसऱ्या क्रमांकावर आहे, म्हणजे 10 भाग मार्क त्याला गणितात आले. एका भागाची किंमत 20 आहे, तर 10 भागाची किंमत किती होणार? 200 होणार. 20 × 10. तर हा सुद्धा लेवल 1 प्लस लेवल 2चा प्रश्न होता. इतके सोपे प्रश्न आपल्याला मुख्यमध्ये सुद्धा येतात. त्यानंतर बघा पुन्हा एक आलेख आहे, पाई चार्ट आहे, वृत्तालेख आहे. आता काय म्हटलेलं आहे या पाई चार्टमध्ये? तर सोबतच्या वृत्तालेखात एका कंपनीच्या महाराष्ट्रातील 5 विविध ABCDE काम करीत असलेल्या व्यक्तींचे विवरण दिलेले आहे. म्हणजे ह्या कंपन्या आहेत, ठिकाणे आहेत, आणि कुठे किती टक्के व्यक्ती काम करतात हे आपल्याला दिलेलं आहे. काम करत असलेल्या एकूण व्यक्तींची संख्या किती आहे? 6500. म्हणजे याची बेस व्हॅल्यू कोणती आहे? 6500. म्हणजे जे पण कॅल्क्युलेशन्स करावे लागतील ते 6500च्या संदर्भात करावे लागतील. असाच एक प्रश्न, पहिल्याच क्रमांकाचा प्रश्न, DIचा जो आपण व्हिडिओ याच्या आधी टाकलेला होता पेपरच्या अगदी 1 ते 2 दिवसाआधी, त्यामध्ये पहिलाच हा प्रश्न होता, आणि तिथे आपण डिस्कस केलेलं होतं की DI किंवा ग्राफ आपण सॉल्व्ह करतो तेव्हा शॉर्ट ट्रिक्स कोणती असते, तर तुमचा बेस्ट वे कोणता आहे सॉल्व्ह करण्याचा. तर तुम्ही बेस्ट वेनी जर प्रश्न सॉल्व्ह केला तर तुम्हाला वेळ कमी लागेल, ठीक आहे, आणि कॉन्फिडन्स सुद्धा येईल. तर इथे सुद्धा बेस्ट वे तुम्ही यूज करू शकत होते. A व E या दोन्ही ठिकाणी काम करीत असलेल्या व्यक्तींची संख्या. आता संख्या कॅल्क्युलेट करण्याची आवश्यकता नाही आहे सुरुवातीलाच. तर A व E या दोन्ही ठिकाणी काम करीत असलेल्या व्यक्तींची संख्या C या ठिकाणी काम करीत असलेल्या व्यक्तींच्या संख्येपेक्षा किती जास्त आहे? जास्त किंवा कमी म्हणजे फरक घ्यावा लागेल. तर A मध्ये किती टक्के आहेत? 15%. E मध्ये किती आहेत? 21%. ह्या दोघांची बेरीज करूया, किती येणार? 36% येणार. आणि C मध्ये किती टक्के काम करतात? 30%. तर यांचा फरक किती झाला? 6%. म्हणजे आपले उत्तर किती आहे? 6%. इंडिव्हिज्युअल यांची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. 6% कुणाचा? तर 6% 6500चा. तर 6500च्या 6% तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. 2 0 2 0 कॅन्सल. 6 पंचे 30, हातचे 3, 6 6 36 आणि 3 किती? 39. म्हणजे 390 ह्या प्रश्नाचे उत्तर येईल. अगेन DIचे प्रश्न डिफिकल्ट नसतील, त्याचा सराव तुम्हाला नक्की करावा लागेल. पुढील प्रश्न 30 क्रमांकाचा प्रश्न आहे. बोट अँड स्ट्रीम वरील हा प्रश्न आहे. ओके, तर बोट अँड स्ट्रीम मध्ये याच्या आधी सुद्धा आपण जे विश्लेषण घेतलं होतं
एका यामध्ये, तर त्यामध्ये मी तुम्हाला 4 स्पीड सांगितलेल्या होत्या, एक्स, वाय, ए आणि बी. एक्स म्हणजे नावेची शांत पाण्यातील गती, वाय म्हणजे प्रवाहाची गती म्हणजे पाण्याची गती, ए म्हणजे पाण्याच्या दिशेने गती आणि बी म्हणजे पाण्याच्या विरुद्ध गती. आता इथे काय म्हटलेलं आहे, एक बोट 36 किलोमीटर प्रवास करण्यासाठी प्रवाहाच्या दिशेने म्हणजेच डाऊनस्ट्रीम 6 तास घेते. आता अंतर दिलेले आहे आणि वेळ दिलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे स्पीडचा फॉर्म्युला काय, अंतर भागीला वेळ. म्हणजे 36 किलोमीटर अंतर आहे, 6 तासामध्ये कव्हर होते, म्हणजे स्पीड किती असणार, 6 किलोमीटर प्रति तास. आणि ही प्रवाहाच्या दिशेने आहे, प्रवाहाच्या दिशेने जी स्पीड असते त्याला आपण म्हणतो ए. ठीक आहे. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 9 तास घेते, म्हणजे 36 किलोमीटर 9 तासात, म्हणजेच स्पीड किती असणार, 36 भागीला 9 म्हणजेच 4 किलोमीटर प्रति तास. इथे अंतर आणि वेळ वेगवेगळा दिलेला होता, त्यांना भाग देऊन आपल्याला म्हणजे वेग बरोबर अंतर भागीला वेळ हा फॉर्म्युला अप्लाय करून ए आणि बी ची किंमत मिळालेली आहे. आणि आपल्याला काय काढायची आहे, बोटीची स्थिर पाण्यातील गती म्हणजेच त्याला आपण एक्स म्हणतो. एक्स बरोबर काय असते, ए प्लस बी भागीला 2. 6 अधिक 4 10 भागीला 2 बरोबर किती, 5. म्हणजे प्रश्न ऑप्शन नंबर 1 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. अगेन कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती असतील, सोपा होणार होता हा प्रश्न. 31व्या क्रमांकाचा प्रश्न आपण लेवल 2+3 मध्ये टाकलेला आहे. थोडा लेंदी प्रश्न आहे, तरी सुद्धा एक्सप्लेन करतो कारण की काही विद्यार्थी डेफिनेटली सॉल्व करू शकतात. आणि व्हॉल्यूम एरिया व्हॉल्यूमचा जो प्रश्न आहे, क्षेत्रफळ आणि घनफळ त्यावर आधारित आहे. एका हॉलची लांबी 15 मीटर आणि रुंदी 12 मीटर आहे. ओके, म्हणजे घनाकृती आहे. हा डायग्राम अशा प्रकारची असेल, घनाकृती ज्याला बॉक्स आपण म्हणतो. तर हे 15 आणि ही जी रुंदी आहे ती 12. हाईट आपल्याला माहिती नाही. जर हॉलच्या तळाचे आणि छताचे क्षेत्रफळाची एकत्रित बेरीज, बघा तळ हा असेल आणि छत हे असेल, बरोबर, हे दोन्ही भाग सारखेच असतील म्हणून दोघांचा एरिया सुद्धा कसा असेल, सेम असेल. म्हणजे याचा एरिया काय असेल, लांबी गुणिला रुंदी, याला एल म्हणतो आपण, बी म्हणतो, आणि ही काय असते, उंची, हाईट. तर 2L × बी म्हणजे बघा तळाचे क्षेत्रफळ किती असणार, लांबी गुणिला रुंदी तेवढेच छताचे असणार. तर यांची जी बेरीज आहे, यांची बेरीज म्हणजे एकाची बेरीज L × बी, सॉरी एकाचे क्षेत्रफळ L × बी, दुसऱ्याचे क्षेत्रफळ L × बी, यांची बेरीज काय होणार, 2L × बी, 2 येतील. बरोबर, एकत्रित बेरीज ही 4 भिंतीच्या क्षेत्रफळाच्या बेरीज इतकी आहे. म्हणजे जेवढ्या 4 भिंती राहिलेल्या आहेत त्यांच्या क्षेत्रफळ एवढी आहे. तर ह्या 2 भिंती समान असतील आणि ह्या 2 भिंती समान असतील. तर एक भिंत असेल B × H आणि एक भिंत असेल L × H, अशा 2-2 भिंती असतील. तर ह्या दोघांच्या बेरीजेच्या बरोबर आहे. आता पूर्ण इक्वेशनला दोन्ही बाजूला जर आपण 2 ने भाग दिला किंवा इथून 2 आपण कॉमन काढले तर हे अशा प्रकारे दिसेल, B × H प्लस L × H बरोबर L × B. 2-2 कॅन्सल होणार. आता इथे किंमत ठेवूया, लांबी किती आहे 15, रुंदी किती आहे 12, रुंदी किती आहे 12 × H अधिक लांबी किती आहे 15 × H. तर 12 अधिक 15 झाले 27H, म्हणून H ची किंमत किती झाली, 15 × 12 बरोबर 180 भागीला 27. तुम्ही कॅन्सलेशन करू शकता, 9 त्रिक 27 आणि 9 दुनी 18, म्हणजे ही झाली उंची. उंची मिळालेली आहे. आणि उंची का काढली आपण, हॉलचे घनफळ काढायचे. घनफळ काय असते, L × B × H असते. L आणि B आपल्याला माहिती आहे आणि हाईट किती मिळालेली आहे 20/3. तर 3 × 3 3 × 12 15 × 60 गुणिला 20 म्हणजेच किती 1200. तर 1200 मीटर क्यूब हे आपलं उत्तर येईल, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. आता शेवटचा प्रश्न आणि त्यानंतर मग तो 5व्या क्रमांकाचा प्रश्न राहिलेला होता तो आपण सॉल्व करणार. ठीक आहे. बघा हाही टाईमवरचाच प्रश्न आहे. एक विशिष्ट काम पूर्ण करण्यासाठी मोहनला 15 दिवस आणि तेच काम करण्यास रोहनला 12 दिवस लागतात. समीरच्या मदतीने त्यांनी ते काम फक्त 4 दिवसात केले. समीरच्या मदतीने म्हणजे तिघांनी मिळून, हे दोघे तर ऑलरेडी करत होते आणि समीर आला. तर ही गोष्ट समजण्यायोग्य आहे की समीरच्या मदतीने म्हणजे काय, तिघांनी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण केले, 4 दिवसात. म्हणजेच आता अशा प्रकारे आपण सॉल्व करतो, मोहन 15 दिवस, दुसरा कोण आहे रोहन 12 दिवस आणि मोहन अधिक रोहन अधिक समीर बरोबर किती 4 दिवस. आणि म्हटलेलं आहे समीरला ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील, एकट्या समीरला. म्हणजे आपल्याला समीरचा एकूण वेळ काढायचा आहे. त्यामुळे आपल्याला आधी काय करावं लागेल, टोटल वर्क आणि 1 डे वर्क म्हणजे एका दिवसाचे काम समीरचे कॅल्क्युलेट करावे लागेल. तर टोटल वर्क LCMच्या बरोबर असतो. यांचं LCM किती येणार 60, 4, 5 आणि
15. तर हे झालं टोटल वर्क 60. आता वन डे वर्क काढायचा आहे कुणाचा? समीरचा वन डे वर्क कॅल्क्युलेट करायचा असेल तर ह्या तिघांच्या वन डे वर्कमधून ह्या दोघांचा वन डे वर्क काय करावा लागेल? मायनस करावा लागेल, कारण की मोहन, रोहन आणि समीर यांचा वन डे वर्क किती आहे? 15. त्याच्यामधून मोहन आणि रोहनचा वन डे वर्क आपण मायनस करूया. तर 15 मधून 5 गेले 10, 10 मधून 4 गेले 6. तर वन डे वर्क मिळालं आपल्याला समीरचं, म्हणजे एका दिवसाचे काम. तर आता एकूण किती आले? 10 दिवस. म्हणजे पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे उत्तर आहे. ओके, आता 5वा प्रश्न आपण बघूया. टाइम अँड वर्क, डेंजर प्रश्न. तर हा तो प्रश्न आलेला आहे. ओके, बघा, एक काम 1 पुरुष 3 महिला व 4 मुले 96 तासात करतात, है ना. तिघांचं दिलेलं आहे. कोण कोण? 1 पुरुष आपण मेल कन्सिडर करूया, 3 महिला फिमेल प्लस 4 मुले म्हणजे बॉईज. किती तास लागतात? 96. तेच काम 2 पुरुष आणि 8 मुले, 2 मेल आणि 8 बॉईज, किती? 80 तास लागतात. पूर्ण करू शकतात. तसेच 2 पुरुष आणि 3 महिला, 2 मेल प्लस 3 फिमेल, किती तास लागतील? 120 तासात करू शकतात. आणि 5 पुरुष व 12 मुले तेच काम किती तासात पूर्ण करतील? आता 5 पुरुष आणि 12 मुले यांना लागणारा वेळ आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर सर्वप्रथम आपल्याला यांचे एका दिवसाचे काम कॅल्क्युलेट करावे लागेल, म्हणजे वन डे वर्क. आणि यांचे वन डे वर्क काढण्यासाठी आपल्याला एका पुरुषाचे वन डे वर्क माहिती पाहिजे आणि एका मुलाचे वन डे वर्क माहिती पाहिजे. ठीक आहे, तरच आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकणार. ओके, आणि LCM काढून आपण मग टोटल वर्क कॅल्क्युलेट करणार. आता इथे हे 3 आहेत, इथे 2-2 व्हेरिएबल आहेत. आपल्याला काय करावं लागेल? 3 व्हेरिएबलमधून 2 व्हेरिएबल मायनस केले तर मग 1 व्हेरिएबल मिळेल. आणि कधीही प्लस किंवा मायनस आपण केव्हा करू शकतो? ज्यावेळी त्यांची कार्यक्षमता समान असते. कार्यक्षमता समान असणे म्हणजेच त्यांना लागणारा वेळ कसा पाहिजे? समान पाहिजे. म्हणजे एक गट 60 तासात काम करत असेल आणि दुसरा गट सुद्धा 60 तासात काम करत असेल, म्हणजे दोघांना आपण बरोबर लिहू शकतो, इक्वल लिहू शकतो. ओके, तर आता अशा प्रकारे करून बघूया इथे. तर आपण कॅल्क्युलेशन्स करताना इथे जर आपण बघितलं तर बघा, 1 मॅन आणि 4 बॉईज आहे. इथे 2 मॅन आणि 8 बॉईज आहे. ठीक आहे, म्हणजे आपण काय करूया, इथे याला जर आपण 2 पटीने कमी केलं ह्या ग्रुपला, म्हणजे ह्या ग्रुपची गोष्ट करतोय, याला 1 मॅन प्लस 4 बॉईज केलं, म्हणजे या वर्क फोर्सला, या टीमला आपण अर्धे केलेलं आहे. जेव्हा टीमला आपण अर्धे करतो त्यावेळी लागणारा वेळ कसा होतो? दुप्पट होतो, कारण की टीम अर्धी केलेली आहे. म्हणजे याला किती तास लागतील? 160 तास लागतील. आता आपण यांचे कॅल्क्युलेशन आणि यांचे कॅल्क्युलेशन करू. आणि ज्यावेळी यांच्यामधून हे मायनस करणार तर आपल्याला काय मिळेल? 3F, म्हणजे 3 महिलांचे काम मिळेल. म्हणजे महिलांचा वन डे वर्क मिळेल आपल्याला. मग ते महिलांचा वन डे वर्क आपण इथे ठेवू, तर मग काय होणार? पुरुषांचे वन डे वर्क मिळेल, बरोबर. आणि मग पुरुषांचे वन डे वर्क इथे ठेवल्यानंतर आपल्याला काय मिळणार? बॉईजचे वन डे वर्क मिळेल. म्हणजे इतका लेंथी हा प्रश्न होता आणि कोणत्याही अँगलने सॉल्व्ह करण्यायोग्य हा प्रश्न नव्हता. ठीक आहे, तरी सुद्धा करून बघूया. यांचं LCM घेऊ आपण. यांचे LCM किती येणार? हे 96 आहेत. आता 96ला आपण अशा प्रकारे लिहू शकतो, 16 गुणिला 6 आणि 160ला लिहू शकतो 16 गुणिला 10, कारण की 16ने भाग जातो. तर यांचा LCM म्हणजे 16 तर कॉमन आले, म्हणजे LCM कुणाचा घ्यायचा आहे? 6 आणि 10चा, म्हणजे किती होणार? 30. 30 गुणिला 16 हा LCM होईल. हे शॉर्टकट मेथड आहे, कारण की 16 कॉमन आहे तर 16 लिहिले आणि 6 आणि 10 यांचा LCM किती? 30. मग 6ला 30 बनवण्यासाठी कितीने गुणाकार? 5 आणि 10ला 30 बनवण्यासाठी कितीने गुणाकार? 3. म्हणजे या गटाचं वन डे वर्क आलं 3, या गटाचं वन डे वर्क किती आलं? 5. दोन्ही गटांना मायनस केलं तर वन डे वर्क किती मिळणार? 2 युनिट मिळणार. 5 मधून 3 गेले 2 युनिट. आणि या गटातून हे गट मायनस केले तर कुणाचं वन डे वर्क राहते? 3 महिलांचं, 3 फिमेलचं. म्हणजे 3 फिमेलचं वन डे वर्क जे आहे ती किती मिळालं आपल्याला? 2 एकक मिळालं. म्हणजे 3 महिलांना काम करण्यासाठी एकूण वेळ किती लागेल? LCM किती होता? 30 गुणिला 16 भागिला वन डे वर्क. वन डे वर्क किती? 2. तर बे 8 16, म्हणजे 240 तास लागतात 3 महिलांना. तर एका महिलेला किती वेळ लागेल? तर एका महिलेला 3 पट वेळ लागेल, म्हणजे किती? 720 तास. तर एका फिमेलचं वन डे वर्क मिळालेलं आहे. अशाच प्रकारे आपल्याला काय करावं लागेल? आता एका फिमेलचं वन डे वर्क मिळालं किंवा 3 फिमेलचा वेळ मिळाला, तर इथे बघा 3 फिमेलचा वेळ आहे. तर याचे कॅल्क्युलेशन, म्हणजे आता नेक्स्ट कॅल्क्युलेशन 2M
प्लस 3F बरोबर किती 120 आणि 3 महिलांचा वेळ किती होता 240 तास. आता यांचं LCM घेऊया 240 2 युनिट आणि 1 युनिट. ह्या दोघांची वजाबाकी केली तर एका दिवसाचे काम किती येणार 1 युनिट. कुणाचे एका दिवसाचे काम 3F मधून 3F गेले म्हणजे 2 मेन म्हणजे 2 पुरुषांचे काम एका दिवसाचे किती येणार 1 युनिट. म्हणजे 2 व्यक्तींना काम करण्यासाठी किती वेळ लागणार आहे तर 240 भागीला 1 म्हणजे 240 तास लागतील. म्हणजेच आता इथे वन डे वर्क आपल्याला मिळालेलं आहे 240 तास म्हणजे एका मेलला किती तास लागतील 480 तास लागतील. एका फिमेलला किती लागले होते 720. आता हेच कॅल्क्युलेशन आपण मेलचं काढलेलं आहे. आता हे मेल आणि बॉईज आहेत याच्यावरून बॉईजचं कॅल्क्युलेशन करूया. ठीक आहे. आता तुमचं म्हणजे मला वाटत असेल की बस आता इथे सोडून द्यायला पाहिजे. तर अशा प्रकारे इथून बॉईजचं वर्क मिळेल. ठीक आहे. मग आपल्याला हे जे मॅन आणि बॉईज आहेत आता कंप्लीट करून टाकूया. त्याला कंप्लीट करून टाकूया. आता इथे कोणती इक्वेशन घेऊया ही इक्वेशन घेऊ 2M प्लस 8B इक्वल्स टू 80 आणि 2 मॅनला किती तास लागले होते 240. तर यांचा LCM 240 येणार 3 युनिट आणि 1 युनिट. 3 मधून 1 गेला किती 2 एकक काम कोणाचे असेल 8 बॉईजचे. तर 8 बॉईजचे काम किती मिळाले 2 एकक. म्हणून याला लागणारा वेळ किती 240 भागीला 2 म्हणजेच किती 120 तास. बरोबर. आता बघा बॉईज म्हणजे एका बॉईजला किती लागेल 8 बॉईजला 120 तास लागतात. तर एका बॉईजला लागेल 8 पट म्हणजे 960. ठीक आहे. मग आता बघा इथे लास्ट स्टेज एक मेनला किती लागतात 480. एका बॉईजला किती लागतात 960. आता यांचा लसावी घेऊया 2 भाग आणि 1 भाग. ठीक आहे. आता मिळाला आपल्याला एका पुरुषाचे एका दिवसाचे काम 2 युनिट. एका मुलाचे एका दिवसाचे काम 1 युनिट. बरोबर. तर आपल्याला 5 पुरुषांचे एका दिवसाचे काम काय कॅल्क्युलेट करायचे. 5 पुरुषांचे एका दिवसाचे काम किती होणार 5 दुनी 10 प्लस 12 मुलांचे एका दिवसाचे काम किती होणार 12 गुणिला 1 12 म्हणजे एका दिवसाचे काम किती झाले 22 आणि एकूण वर्क किती आहे 960 एकूण कार्य. म्हणजेच आपले उत्तर येणार 960 भागीला 22. 2 ने कॅन्सल केलं तर 480 भागीला 11. आता 11 ने भाग देऊया. 11 चौ 44 4 राहिले 11 त्रिक 36 सॉरी 33 7 राहिले 7/11 43 7/11 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. पण खूपच लेंदी प्रश्न होता. ओके. आणि अनएक्सपेक्टेड होता. कदाचित ज्यांनी सेट केलेला असेल त्यांनी पकडलं असेल किंवा असेल काही स्ट्रॅटेजी. ओके. तर अशा प्रकारे आपण हे पूर्ण प्रश्न जे आहेत कव्हर केलेले आहेत आणि आय होप की तुम्ही 16 ते 17 कमीत कमी प्रश्न यामध्ये सॉल्व करू शकले असते. असाच अभ्यास तुम्हाला करायचा आहे. ओके. तर पुढे सुद्धा नंबर सिस्टम आणि DI इतर टॉपिकवर सुद्धा व्हिडिओज येत असतील तर तुम्ही शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा. थँक्यू व्हेरी मच.